छत्री घेऊ का हो? ए कोणची गाडी घेते, लहान का मोठी? कोणची गाडी घेते? घ्या मग चला. तू नको येऊ, तू घरीच थांब. तू नको येऊ का वेळा, मी पप्पा जाऊन येते. ए घ्या पटकन गाडी चला. असं इकडून उघडलाय तर जाऊन येऊ, परत लय पाऊस पडेल मग. मला नाही ताकद बाई, मरुद्या करा काय करायचे. तू येऊ नको, छत्री आण मला, छत्री ती. तू नको येऊ, घरीच थांब. टॉमी तिकडे बस. नाही थंडी नाही वाजत का ग टॉमीला? टॉमी तिकडे बस, जाय तू तिकडे बस. जा बेटा तिकडे बस. कसला पाऊस चालू आहे? तुमच्या गाड्या निघाल का नाही पटकन? पप्पाला पण असं येऊ द्या माग. मला चप्पल नको, बिना चप्पलचीच जाते मी. काव्य छत्र्या कुठून घ्या आपण? वरतून जायचं का इकडून जायचं? कुठून जायचं? जाऊ मग चल. तू नको येऊ, गप खायचा नको, ऐकतच नाही. पाण्या पावसाचं काही गरज आहे का? काव्या मोगरा पाय ना किती मस्त आहे इकडं. हा त्यांनी दिलं तुम्हाला मोठी. किती मस्त फुले बघ. तर हे बघा आलो आहो इकडे शेतामध्ये, आणि ते शेतामध्ये आल्या ना मस्त पैकी मला मोगऱ्याचे फुलं सापडले बघा. आम्ही उचलून आणू. किती मस्त मोगऱ्याचे फुलं आहेत ना. आम्ही तोडले. तर आम्ही तोडले हे फुलं, आता लावत आहेत केसांना. हे बघा मस्त आहे, छान वास पण छान आहे. काव्या वाव, हे बघा दिसतंय काव्या, चांगलं लागलं का नाही ग? वास इतका छान आहे ना, मस्त मोगरा आहे बघा, आणि वास खूपच छान आहे. मस्तपैकी केसांमध्ये लावलाय मी, दिसतच नाही. हे बघा लागलाय ना व्यवस्थित, मला नाही दिसत. तर हे बघा तांदूळ का कसा एक सारखा मस्त दिसतोय. गप्प बेस, चला तिकडे जाऊ, चक्कर मारू. चल का त्या साईडचा बघू बरं, तो बघू. चालू इकडनं जाऊ थांब. तर हे बघा कसा मस्त तांदूळ काय ना. तुला पाहिजे का? मागच्या वेळेस तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल, तर त्याच्यामध्ये तांदूळ का कसा होता, एकदम असं म्हणजे टाकतच होती मी तेव्हा, नाही का, उतरला पण नव्हता. आणि हा जो होता एकदम रेड कलरचा छोटा छोटा होता. आता बघा किती मस्त आणि मोठा झालाय. कडीबाचं फूल पडलं खाली. हे बघा किती भारी झालाय ना. आणि हा बघा, हा नंतर टाकलेला आहे. तो अगोदर टाकला आणि हा इकडचा आहेत ना, हा नंतर टाकला. हा बघा हा कसा झालाय. हा पण छान झालाय, बारीक बारीक आहे पण छान आहेत. हा अगदी मोठा असा चांगला झालाय, दाट झालाय. आणि हा पण होईल दाट, पण अजून हा छोटा आहे नाही का. तर हे बघा, हे जे तांदूळके आहेत, म्हणजे जे तांदूळक्याचं बी आहेत ना, ते मी स्वतः टाकलेलं आहेत. तो तिकडचा तांदूळका, परत हा पण, हे दोन्ही पण बी मी टाकले आहेत. आणि इतकं छान मस्त उगवलं, इतकं छान उतरलं आहेत ना. तर मला त्याला बघून इतका म्हणजे आनंद होत आहे की मी फर्स्ट टाइम बी टाकलं आणि इतकं छान मस्त उगवलंय ते. तर खूपच भारी वाटत आहेत. हे बघा आता साधारण एक 8 दिवसामध्ये भाजी काढायला येईल. ए चाल घर इकडे, आली का? चाल बेटा. आणि पक्ष्यांचा आवाज बघा कसं टिव 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 आवाज येतोय. कुठला पक्षी काय माहिती, हा कसा गागतोय बघा. माझ्या मताने बहुतेक बगळा वाटतोय. बगळा नाही, त्याला काहीतरीच बोलतात ना, साळुंकी. साळुंकी बहुतेक, साळुंकी अशी गागती आहेत. तर साळुंकीचा आवाज बघा कसा आहेत ना. तर हे बघा तिकडे काव्य आहे, माझे मिस्टर तिकडे येते, तिकडच्या साईडना बघतायत. आणि मी इकडच्या साईडना, मी काही तिकडे गेली नाही.
तर अगदी मस्त असा झालाय तांदूळ का, मला कमेंट करून नक्की सांगा की कशी झाली भाजी ती. आणि भाजी तर आता खूप छान झाली आहे, एकच नंबर मस्त बसली आहे भाजी. पण पुढे जर अजून जास्त जर पाऊस झाला तर मग सांगता येत नाही ती राहील की खराब होईल. म्हणजे पिवळी जर पडली तर व्यापारी घेत नाही. म्हणजे मस्त भाजी पाहिजे, हिरवीगार अशी भाजी पाहिजे, मेथीच्या भाजीसारखी. तर चांगली राहिली तर ठीक आहेत. आता पावसावर डिपेंड आहेत, किती पाऊस पडतो किती नाही. जास्त पडला तर काही राहणार नाही, आणि जर थोडाफार जर पडला तर राहील. म्हणजे एक 8 दिवसामध्ये आता ही भाजी काढायला येईल, आणि ह्या भाजीला अजून 15 दिवस लागतील. तर बघा अशा पद्धतीने झाल्या भाज्या. फुलं बघ कशा लावून दिले माझ्या काव्यानी, दोन्ही साईडनं 2. छान दिसतंय. चल नाचू नको, नीट चाल. कशी चालते मी सरळ चालले ना. माझ्या केसाची केव्हा पडले तू लावले मला समजले नाही काव्या. माझ्या केसाला एक नाही राहिले, खाली पडलं खाली पडलं. उचलते घे ना, दे लावून. तू लाव ना. माझ्या केसाचं केव्हा पडलं मला समजलं नको. चाल तुला केसांना घे लावून, दोन्ही साईडनं 2 लावून धर ना बेटा. का ग बाळा. हा ना, मी पण माझ्या केसांना लावले, गेले पडून. दम लागला एवढं चालून चालून. फुल पडून गेलं. पाडू नको नाही. मस्त वास आहे, एकदम मस्त वास होते. काय म्हणते पप्पा. कांदे हे का, इथे कांदे होते ना. किती दिवसामधून 2 वर्ष झालं असेल या रस्त्याने आलोय. हा ना, मी तर 2 वर्ष झाले असं इकडनं आहे येऊ राहिले. तर आमच्या शेताला ना 2 रस्ते आहेत मित्रांनो. एक नवीन रस्ता तिकडनं झाला, आम्ही त्या रस्त्याचा यूज करतो आता 2-3 वर्षापासून. आणि आता इकडनं खूप दिवसामधून आले. तर पहिले याच रस्त्याने आम्ही यायचो, पण आता दुसरीकडे रस्ता झाल्यामुळे इकडं 2 वर्षातून पहिल्यांदा आलोय आता इकडे. बघा 5 वर्ष झाली. किती मस्त आहे. हा ना, हुंडी घे ना. खूप दिवसाचं आहे का वे ते हे झाड. तोडायला काही नाही गे बेटा. दूध उपडून घेऊ काहीतरी. उपडून घे. बरं असं मी घेत. तोंड नाही दिसत तुझं. हात आम्हाला छोटी कांती मस्त होईल. हा ना, चल चल राहू दे, बंद नको करू. हे बघा किती मस्त आहे. मला उचलून चढवा ना, मला नाही तसंच. नको बैस, बस काय नाही. लागले बघ इथे चुक. लांब पाय कर, गाडी नको माखो. वरती बरोबर पाय ते ठेवते त्याच्यावर. पप्पाचं लई झाडाचं आयुष्य किती राहतं. माणसं कसं जास्त राहतं. हा ना हो. पहिले चिंचा बोरी किती मोठा मोठा राहायचा. हा तरी 1000 वर्ष असेल झाडांचं. नंबर लिहिला होता. काय कसं झाड आहे त्याचे ना, नारळाचे 1000 वर्ष आयुष्य राहतं झाडाचं. मेंढरावाल्यांचे किती हाल हो. मेंढर चारायला दिवसभर त्याच्या गाड्या ट्रॅक्टर पुरा शेतामध्ये राहायला राहत्या पण एवढ्या पावसामध्ये. पाण्यात निघा सळखारी ओले होत असं झोपून. कुठं चालले. पाटावर चालले दुकानामध्ये. यांची यावर्षी कोबी नव्हती. हा ना, मका लावून दिली.
बंगला लय उंचावर बांधलाय हो, पण मला लय आवडला. एकच नंबर बांधलाय. किती मोठे मस्त खेळ. स्कूल झाली हा ना, मोठी स्कूल आहे का ते? बघा मळ्यामध्ये, आमच्या मळ्यामध्ये नवीन स्कूल झाली बघा. 4th पर्यंत आहे हा ना, 1st to 4th पर्यंत. छान झालाय हा पण. कोणाचं येऊया? ज्ञानेश्वर भाऊंचं ना. छान झालं. इथे स्कूल झाली बघा, मळ्याच्या वस्तीमध्ये स्कूल झाली इकडे. आता चालू होईल, काम चालू आहे. इकडे अर्धीच कोथिंबीर का? तिकडे कोथिंबीर नाही वाटत. आणि हे बघा, हे माझ्या मामा सासऱ्यांचं शेत आहे. गावातलेच मामा सासरे तर त्यांचं शेत आहे. हे कोथिंबीर केलेली आहे. किती मस्त वाटत पायरिया. काय काय उरायलं तिथं ना, मोठे मोठे बिल्डिंग उरायले ना, तेव्हा ना तिथे मोठे काय तुला चांगलं ना ऑक्सिजन भेटेल. 4-5 दिवसांनी तुला चांगलं नाही वापरावं. झाड ऑक्सिजन देऊ राहील. 4-5 दिवसांनी सर्व झाडं हे कचकट कापत बंगले बिल्डिंग बांधून एक थेंब ऑक्सिजन. सांग कसं भेटेल तुला ऑक्सिजन? तुला किड्याचं ऑक्सिजन भेटतं. ऑक्सिजन भेटू आता घेऊन टाक चांगला ऑक्सिजन. आणि घरी आल्याच्या नंतर मस्तपैकी इथे कडक असा गरमागरम चहा ठेवला मी सर्वांसाठी. आणि चहा पिऊन लगेच गाईंचे दूध वगैरे काढणार आहोत आणि जाणार आहोत थोडंसं बाहेर जायचे रोडला. काम होतं थोडंसं, कारण की मुलीचे काही बुक्स वगैरे आणायचे आहेत म्हणून. आणि दुसरं पण काम आहे. म्हटलं चला आता खूप कंटाळा आला आज मला स्वयंपाक वगैरे बनवायचा, तर म्हटलं जाऊयात मस्त बाहेर. तर मग राहा व्हिडिओमध्ये. तर हे बघा, मस्त गरम गरम असा आलं टाकून चहा बनवला. सर्व चहा पिलो आणि नंतर थेट घरी सर्व कामे आवरून गेलो शॉपमध्ये मुलीचे बुक्स आणण्यासाठी. मुलीचे बुक्स घेतलेले होते पहिले सर्व, पण मग तिचे 1-2 बुक्स जे आहेत ते शॉपमध्ये संपले होते पहिले नाही का. तर मग ते बोलले अजून 1-2 दिवसांनी येणार आहेत. मग मी आत्ता घ्यायला गेलो होतो. तर हे बघा, आता मुलीचे बुक्स घेतले सर्व इथे. त्याला जे पण पाहिजे होते, हे वर्कबुक आहे नाही का, वर्कबुक शिल्लक नव्हते स्कूलमध्ये, तर मग बाहेरून घ्यायला सांगितले होते. तर आम्ही या शॉपमध्ये आलो होतो. तर आता इथून 1-2 वर्कबुक घेतलेत आम्ही. आणि वर्कबुक घेतल्याच्या नंतर आता चला मग जाऊयात कुठेतरी मस्तपैकी काहीतरी खाऊयात नाही का, जेवण करू किंवा काहीतरी बघूयात. पांचाली वरती आहे का जागा त्यांना म्हणा. काव्या चला. मम्मी ऐक रे. आणि आम्ही इथे आलो आहोत पांचाली हॉटेलमध्ये. आणि इथं मस्तपैकी एक थाली ऑर्डर केली आहे. 4 थाल्या आमच्या चौघांसाठी. तर मस्त थाली असते ही. 200 रुपयाला थाली आहेत सर्व. तर त्याच्यामध्ये आपली पनीर भाजी किंवा दुसरी 2-3 भाज्या, खूप छान असतं नाही का, स्वीट आयटम असतो. तर मस्तपैकी आत्ता जेवण करू. आणि स्पेशल म्हणजे तंदुरी रोटी असते आणि साधी रोटी, तंदुरी रोटी, कुठल्या पण रोट्या भेटतात. तर मस्त होतं जेवण. तुझं नाही रे काय माझ्या.
झोक्या चल. तरच नको करू ते दिलं. आणि आता मस्तपैकी जेवण झालंय आणि आता चाललो आहोत घरी. आणि मी आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते, कारण की सकाळपासून खूपच म्हणजे थकलो. शेतात गेलो, घरी आवरलं, नंतर हॉटेलमध्ये जेवण केलं. खूप मस्त वाटलं. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इथून पुढे रेग्युलरली व्हिडिओ पाठवत जाईल मी, ठीक आहेत. आणि हो, माझ्या मुलीनं ही जी सोप आहेत ना, ही आतमधून आणली होती, कारण की आम्ही घ्यायची विसरलो. नंतर मागून मुलगी गेली आणि मग सर्वांना खडीसाखर आणि बडीशोप सर्वांना दिली. तर ठीक आहे, बाय बाय, भेटूया.